हॅलो स्टुडंट्स, आपण इनडेफिनाईट इंटिग्रेशन हा लेसन चालू केलेला आहे. त्यामधील एक्झरसाइज 3.2a हा एक्झरसाइज आपण बघतोय. तर बघा, नेक्स्ट क्वेश्चन काय आहे, इंटिग्रेट द फॉलोइंग फंक्शन्स विथ रिस्पेक्ट टू एक्स. कशाचं इंटिग्रेशन फाइंड आउट करायचं आहे बघा. cos 3x मायनस cos 4x अपॉन sin 3x प्लस sin 4x. मग आता आय इज इक्वल टू दिलेलं इंटिग्रल घ्या. इंटिग्रेशन ऑफ काय येईल, cos 3x मायनस cos 4x अपॉन sin 3x प्लस sin 4x dx. मग आता इथे बघा, cos 3x मायनस cos 4x इथे फॅक्टरायझेशनचे फॉर्म्युले यूज करतात. cos c मायनस cos d चा फॉर्म्युला आहे मायनस 2 sin c प्लस d अपॉन 2 इंटू sin c मायनस d अपॉन 2. म्हणजेच काय होईल बघा, मायनस 2 sin c प्लस d म्हणजेच 3x प्लस 4x अपॉन 2 इंटू साइन ऑफ 3x मायनस 4x अपॉन 2. बघा, cos c मायनस cos d चा फॉर्म्युला आहे मायनस 2 sin c प्लस d अपॉन 2 इंटू sin c मायनस d अपॉन 2 डिवायडेड बाय sin 3x प्लस sin 4x आहे. मग sin c प्लस sin d चा फॉर्म्युला आहे 2 sin c प्लस d अपॉन 2 इंटू cos c मायनस d अपॉन 2. म्हणजेच काय येईल बघा, 2 sin 3x प्लस 4x अपॉन 2 इंटू कॉस ऑफ 3x मायनस 4x अपॉन 2 dx. मग आता इथे बघा, 2 कॅन्सल होईल. sin 3x प्लस 4x अपॉन 2 7x अपॉन 2 येईल. आणि इथे पण 3x प्लस 4x अपॉन 2 7x अपॉन 2 येईल. म्हणजे हे सेम आहे, दोन साइन फंक्शन आहे, कॅन्सल होईल. 2 पण कॅन्सल होईल, फक्त मायनस साईन राहील. मायनस इथे काय राहील बघा, साइन ऑफ 3x मायनस 4x काय येईल तर मायनस एक्स अपॉन 2 म्हणजे साइन ऑफ मायनस एक्स अपॉन 2 डिवायडेड बाय इथे काय येईल कॉस ऑफ 3x मायनस 4x अपॉन 2 म्हणजेच मायनस एक्स बाय 2. आता बघा, इथे मायनस साइन आहे असं साइन ऑफ मायनस थिटा. साइन ऑफ मायनस थिटाचा आन्सर असतं मायनस साइन थिटा. त्यामुळे साइन ऑफ मायनस एक्स बाय 2 साठी काय येईल मायनस साइन एक्स बाय 2 डिवायडेड बाय कॉस ऑफ मायनस थिटा. कॉस ऑफ मायनस एक्स बाय 2 आहे. कॉस ऑफ मायनस थिटाचा आन्सर असतं प्लस कॉस थिटा. त्यामुळे कॉस ऑफ मायनस एक्स बाय 2 साठी काय येईल तर कॉस एक्स बाय 2 येईल dx. मग आता हा मायनस मायनस प्लस होईल. इंटिग्रेशन ऑफ काय येईल साइन एक्स बाय 2 अपॉन कॉस एक्स बाय 2 साइन अपॉन कॉस साइन अपॉन कॉस टॅन एक्स बाय 2 dx येईल. आणि टॅनचं डेरिव्हेटिव्ह काय असतं तर लॉग ऑफ सेक, म्हणजे लॉग ऑफ सेक एक्स बाय 2. आणि परत ह्या एक्स बाय 2चं डेरिव्हेटिव्ह काय येईल तर 1/2 ते डिवाइड होणार आहे 1/2 प्लस इंटिग्रेशन कॉन्स्टंट सी. बघा, टॅन एक्स बाय 2 आहे, टॅनचं डेरिव्हेटिव्ह असतं लॉग ऑफ सेक, त्यामुळे इथे काय येईल लॉग ऑफ सेक एक्स बाय 2 आहे, त्यामुळे लॉग ऑफ सेक एक्स बाय 2. आणि परत ह्या एक्स बाय 2चं डेरिव्हेटिव्ह निघतं 1/2 ते डिवाइड होणार आहे 1/2 आणि प्लस इंटिग्रेशन कॉन्स्टंट सी. हा 2 जर वरती आला तर काय होईल 2 लॉग ऑफ सेक एक्स बाय 2 प्लस इंटिग्रेशन कॉन्स्टंट सी. ठीक आहे. तसंच बघा, नेक्स्ट आहे कॉस एक्स अपॉन साइन एक्स मायनस ए. याचं इंटिग्रेशन फाइंड आउट करायचे. मग आय इज इक्वल टू इंटिग्रेशनमध्ये घ्या कॉस एक्स अपॉन साइन एक्स मायनस ए dx इज इक्वल टू इथे काय होईल बघा, इथे एक्स मायनस ए साइन ऑफ एक्स मायनस ए फक्त, आणि इथे कॉस एक्स आहे. मी इथे पण जो कोइफिशियंट आहेत अँगल हा सेम करूया. एक्स मायनस ए आहे तर वरती पण एक्स मायनस ए या फॉर्ममध्ये आणूया. मी इथे मायनस ए आणि प्लस एची ॲडजस्टमेंट करावी लागेल. म्हणजेच काय होईल बघा, कॉस ऑफ ब्रॅकेटमध्ये काय होईल एक्स मायनस ए प्लस ए, म्हणजे मायनस ए प्लस ए आपण एक्स्ट्रा घेतलं आहे डिवायडेड बाय साइन एक्स मायनस ए आहे असंच dx. मग आता इथे काय होईल बघा, कॉस एक्स मायनस ए प्लस ए, कॉस ए प्लस बीचा फॉर्म्युला, कॉस ए प्लस बीचा फॉर्म्युला आहे कॉस ए इंटू कॉस बी मायनस साइन ए इंटू साइन बी. म्हणजेच इथं फॉर्म्युला काय येईल कॉस ऑफ एक्स मायनस ए इंटू कॉस ए, कॉस ऑफ एक्स मायनस ए कॉस ए. इथे प्लस असेल तर फॉर्म्युल्यामध्ये मायनस असतं मायनस साइन ऑफ एक्स मायनस ए इंटू साइन ए अपॉन साइन एक्स मायनस ए dx. परत साइन एक्स मायनस एने इकडे डिवाइड करा आणि इकडे डिवाइड करा, सेपरेट डिवाइड करा. मग काय होईल बघा, कॉस एक्स मायनस ए अपॉन कॉस ए अपॉन साइन एक्स मायनस ए
मायनस साईन आहे असंच सेपरेट इंटिग्रेशन घ्यायला लागलंच. इंटिग्रेशन ऑफ काय होईल, साईन ऑफ एक्स मायनस ए इंटू साईन ए अपॉन साईन एक्स मायनस ए डी एक्स. म्हणजेच काय होईल बघा, कॉस ए कॉन्स्टंट आहे कारण की ते व्हेरिएबल एक्स किंवा वाय नाही आहे, ए आहे, ए कॉन्स्टंट आहे. कॉस ए कॉन्स्टंट आहे, इंटिग्रेशनच्या बाहेर घेतला. इंटिग्रेशनमध्ये काय येईल, कॉस एक्स मायनस ए अपॉन साईन एक्स मायनस ए, कॉस अपॉन साईन कॉट म्हणजे कॉट ऑफ एक्स मायनस ए डी एक्स येईल. मायनस इथे साईन ए कॉन्स्टंट आहे, साईन ए बाहेर घेतला. इंटिग्रेशनमध्ये काय होईल, साईन एक्स बाय ए आणि हा साईन एक्स बाय ए कॅन्सल होईल. फक्त इंटिग्रेशनमध्ये काय राहील, डी एक्स. परत काय होईल बघा इथे, कॉस ए ॲज इट इज. कॉटचं इंटिग्रेशन काय असतं तर लॉग ऑफ साईन एक्स म्हणजे लॉग ऑफ साईन एक्स मायनस ए येईल. कॉट एक्सचं इंटिग्रेशन असतं लॉग ऑफ साईन एक्स म्हणजेच लॉग ऑफ साईन एक्स मायनस ए मायनस साईन ए आहे असाच आणि इंटिग्रेशन ऑफ डी एक्स तर एक्स असतं आणि प्लस इंटिग्रेशन कॉन्स्टंट सी. म्हणजे आन्सर काय येणार आहे तर कॉस ए इंटू लॉग ऑफ साईन एक्स मायनस ए मायनस एक्स इंटू साईन ए प्लस इंटिग्रेशन कॉन्स्टंट सी. ठीक आहे. तसंच बघा नेक्स्ट आहे 1 अपॉन साइन एक्स इंटू कॉस एक्स प्लस 2 कॉस स्क्वेअर एक्स याचं इंटिग्रेशन फाइंड आउट करायचं आहे. मग आय इज इक्वल टू दिलेलं इंटिग्रल घ्या, इंटिग्रेशन ऑफ 1 डिवायडेड बाय साइन एक्स इंटू कॉस ए प्लस 2 कॉस स्क्वेअर एक्स डी एक्स. मग आता इथे बघा कॉस स्क्वेअर एक्स आहे, आपण न्युमरेटरला आणि डिनॉमिनेटरला कॉस स्क्वेअर एक्सने डिवाइड करूया. डिवाइड न्युमरेटर आणि डिनॉमिनेटर बाय कॉस स्क्वेअर एक्स. मग आय इज इक्वल टू काय येईल, इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन कॉस स्क्वेअर एक्स डिवायडेड बाय इथे सेपरेट डिवाइड करूया, इकडे सेपरेट डिवाइड करूया, साइन एक्स इंटू कॉस एक्स अपॉन कॉस स्क्वेअर एक्स प्लस 2 कॉस स्क्वेअर एक्स अपॉन कॉस स्क्वेअर एक्स डी एक्स. 1 अपॉन कॉस सेक असतं, 1 अपॉन कॉस स्क्वेअर काय येईल तर सेक स्क्वेअर एक्स डिवायडेड बाय इथे काय होईल बघा, हा कॉस आणि इथला एक कॉस कॅन्सल होईल, फक्त साइन अपॉन कॉस राहील. मग साइन अपॉन कॉस टॅन एक्स प्लस कॉस स्क्वेअर आणि हा कॉस स्क्वेअर कॅन्सल होईल, फक्त 2 राहील प्लस 2 डी एक्स. म्हणजे इंटिग्रेशनमध्ये काय आलं बघा, सेक स्क्वेअर एक्स अपॉन टॅन एक्स प्लस 2 डी एक्स. आता इथे टॅन एक्ससाठी टी पुट करा, मग टॅनचं डेरिव्हेटिव्ह काय असतं सेक स्क्वेअर एक्स डी एक्स इज इक्वल टू डी टी. मग आय इज इक्वल टू इंटिग्रल काय येईल बघा, सेक स्क्वेअर एक्स डी एक्ससाठी डी टी घ्यायचं आहे आणि इथे काय येईल 1 अपॉन टॅन एक्ससाठी टी घेतलं म्हणजे 1 अपॉन टी प्लस 2 डी टी येणार आहे. आणि 1 अपॉन टी प्लस 2चं इंटिग्रेशन काय येईल, लॉग ऑफ टी प्लस 2 प्लस इंटिग्रेशन कॉन्स्टंट सी. आणि परत इथे टीची व्हॅल्यू पुट करा, टीसाठी टॅन एक्स घेतले म्हणजेच लॉग ऑफ टॅन एक्स प्लस 2 प्लस इंटिग्रेशन कॉन्स्टंट सी. या फॉर्मने हे सॉल्व करायचे. ठीक आहे. तसंच बघा नेक्स्ट आहे साइन एक्स प्लस 2 कॉस एक्स अपॉन 3 साइन एक्स प्लस 4 कॉस एक्स. हा कुठला फॉर्म आहे बघा, एक साइन एक्स प्लस बी कॉस एक्स अपॉन सी साइन एक्स प्लस डी कॉस एक्स. आणि ह्या फॉर्ममध्ये जर इंटिग्रेशन असेल तर आपण बघितले मेथड कुठल्या फॉर्मने सोडवायचे. तर बघा हेच कसं सॉल्व करायचं आहे. आय इज इक्वल टू दिलेलं इंटिग्रेशन घेतलं, इंटिग्रेशन ऑफ साइन एक्स प्लस 2 कॉस एक्स अपॉन 3 साइन एक्स प्लस 4 कॉस एक्स डी एक्स. मग आता इथे पुट काय करायचं आहे बघा, ह्या टाईपमध्ये जर एक्झाम्पल असतील तर ह्या फॉर्मने सोडवायचे आहेत. पुट काय करायचं आहे तर न्युमरेटर म्हणजे हा जो न्युमरेटर आहे तो न्युमरेटर इज इक्वल टू ए इंटू डिनॉमिनेटर म्हणजे ए इंटू हा जो काही डिनॉमिनेटर असेल तो प्लस बी इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर हा फॉर्म आहे. ह्या फॉर्मने एक्झाम्पल सोडवायचे आहेत आणि परत ए आणि बीच्या व्हॅल्यू फाइंड आउट करायचे आहेत. बघा न्युमरेटर म्हणजे ह्या न्युमरेटरच्या जागी काय लिहायचं आहे तर ए इंटू डिनॉमिनेटर प्लस बी इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर. मग काय होईल बघा, न्युमरेटर काय आहे तर साइन एक्स प्लस 2 कॉस एक्स, साइन एक्स प्लस 2 कॉस एक्स इज इक्वल टू ए आहे असा, डिनॉमिनेटर काय आहे तर 3 साइन एक्स प्लस 4 कॉस एक्स आहे असा घेतला, 3 साइन एक्स प्लस 4 कॉस एक्स प्लस बी आहे असाच आणि ब्रॅकेटमध्ये काय येईल तर डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ 3 साइन एक्स प्लस 4 कॉस एक्स. हा न्युमरेटर आहे असंच येईल, इथं काय येणार बघा ए इंटू ब्रॅकेट 3 साइन एक्स प्लस 4 कॉस एक्स आहे असंच येईल प्लस बी आणि ब्रॅकेटमध्ये डेरिव्हेटिव्ह काय येईल 3 साइन एक्स, साइन एक्सचं डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स असतं म्हणजे 3 कॉस एक्स
आणि कॉस एक्सचं डेरिव्हेटिव्ह मायनस साइन एक्स असतं, त्यामुळे -4 साइन एक्स येईल. बघा बी आहे असंच, इथं फक्त याचं डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट केले. साइन एक्सचं डेरिव्हेटिव्ह कॉस म्हणजे 3 कॉस एक्स येईल आणि कॉसचं डेरिव्हेटिव्ह मायनस साइन असतं, त्यामुळे इथे प्लसचं मायनस साइन होईल, -4 साइन एक्स. आणि याला इक्वेशन नंबर द्या ए. म्हणजेच काय याला बघायचं साइन एक्स प्लस 2 कॉस एक्स इज इक्वल टू. आता याच्यावरून फक्त आपण काय करूया, साइन एक्सच्या टर्म, साइन एक्सची टर्म कोणती आहे बघा, इथे ही एक आहे आणि इथे ही एक टर्म आहे. मग साइन एक्सच्या टर्ममधून साइन एक्स कॉमन घेतला तर ब्रॅकेटमध्ये काय राहील, एने आत मल्टिप्लाय केलं तर 3a होईल, म्हणजे 3a. आणि इथे बीने आत मल्टिप्लाय केलं तर -4b होईल. आणि साइन एक्स कॉमन घेतला, ही फर्स्ट टर्म आणि ही लास्ट टर्म -4 साइन एक्स आहे. इथे बीने आत मल्टिप्लाय केलं तर -4b होईल आणि इथे एने आत मल्टिप्लाय केलं तर 3a होईल, म्हणजे 3a -4b साइन एक्स होईल प्लस कॉस एक्सच्या टर्म. ही एक कॉस एक्सची टर्म आहे आणि ही एक कॉस एक्सची टर्म आहे. ह्या कॉस एक्सच्या टर्ममधून कॉस एक्स कॉमन घेतला तर ब्रॅकेटमध्ये काय होईल, 4a प्लस 3b, 4a प्लस 3b कॉस एक्स. ठीक आहे, म्हणजे आपण काय केलं बघा, साइन एक्स प्लस 2 कॉस एक्स इज इक्वल टू काय आलं तर 3a -4b साइन एक्स प्लस 4a प्लस 3b कॉस एक्स. मग आता काय करायचं बघा, दोन्ही साईड आहेत इक्वेटिंग करायचं, कोइफिशियंट ऑफ साइन एक्स आणि कॉस एक्स. आता इथे साइन एक्सचा कोइफिशियंट काय आहे तर 3a -4b इज इक्वल टू काय, इकडे साइन एक्सचा कोइफिशियंट 1 आहे, त्यामुळे 3a -4b इज इक्वल टू 1 येणार आहे. आणि कॉस एक्सचे कोइफिशियंट इक्वेट करा, 4a प्लस 3b इज इक्वल टू, इकडे कॉस एक्सचा कोइफिशियंट आहे 2, त्यामुळे 4a प्लस 3b इज इक्वल टू 2 येईल. फर्स्टला इक्वेशन नंबर 1 द्या आणि 2 द्या. आता ह्या दोन्ही इक्वेशनवरून ए आणि बीच्या व्हॅल्यू फाइंड आउट करायचे आहेत. मग काय करायचं बघा, इथे मायनस आहे इथे प्लस आहे. इक्वेशन 1ला 3ने मल्टिप्लाय करूया आणि इक्वेशन 2ला 4ने मल्टिप्लाय करूया, म्हणजे मल्टिप्लाय इक्वेशन 1/3 आणि इक्वेशन 2/4. मग इक्वेशन 1ला 4ने मल्टिप्लाय केल्यानंतर काय येईल, सॉरी इक्वेशन 1ला 3ने मल्टिप्लाय करायचं आहे, 3 × 3 9a -4 × 3 12b इज इक्वल टू 3 × 1 3 येईल. आणि सेकंड इक्वेशनला 4ने मल्टिप्लाय केलं तर काय होईल बघा, 4 × 4 16a प्लस 4 × 3 12b इज इक्वल टू 4 × 2 8. आता इथे मायनस आहे इथे प्लस आहे, दोन्हींचे ॲडिशन करूया, -12b प्लस 12b कॅन्सल होईल आणि 16a प्लस 9a 25a येईल आणि 8 प्लस 3 11 येणार आहे, म्हणजे एची व्हॅल्यू काय येईल 11/25. आता ही 11/25 आले एची व्हॅल्यू, ती इक्वेशन 1मध्ये आपण पुट करूया. मग काय होईल बघा, 3 × a म्हणजे 3 × 11/25 -4b इज इक्वल टू 1 येईल, म्हणजे 3 × 11 33/25. हा 1 इकडे आला तर -1 होईल आणि हा -4b पलीकडे गेला तर +4b होईल. मग 33 -25/25 इंटू हा 4 इकडे आला तर डिवाइड होईल 1/4 इज इक्वल टू b. मग 33 - 25 8 8/25 इंटू 1/4 इज इक्वल टू b होईल. म्हणजेच बीची व्हॅल्यू काय येणार, इथे भाग जातो आहे 4 × 2 म्हणजे 2/25 येणार आहे. बीची व्हॅल्यू येणार आहे 2/25. मग आता ह्या ए आणि बीच्या व्हॅल्यू आहे ते इक्वेशन 1मध्ये पुट करायच्या, सॉरी इक्वेशन एमध्ये पुट करायचे. इक्वेशन ए हे आहे साइन एक्स प्लस 2 कॉस एक्स. इथे एची व्हॅल्यू काय येणार तर 11/25 3 साइन एक्स प्लस 4 कॉस एक्स प्लस बीची व्हॅल्यू आले 2/25 3 कॉस एक्स -4 साइन एक्स. ह्या इक्वेशनमध्ये आपण ए आणि बीच्या व्हॅल्यू पुट केला. मग ए आणि बीच्या व्हॅल्यू पुट केल्यानंतर आपलं इक्वेशन न्यूमरेटर असं आलं आहे साइन एक्स प्लस 2 कॉस एक्स इज इक्वल टू 11/25 3 साइन एक्स प्लस 4 कॉस एक्स प्लस 2/25 3 कॉस एक्स -4 साइन एक्स. मग आता आय इज इक्वल टू काय येईल इंटिग्रेशन आपलं, आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ न्यूमरेटरच्या जागी ही टर्म आली, कारण की न्यूमरेटर हा आहे आपला साइन एक्स प्लस 2 कॉस एक्स. ह्या न्यूमरेटरच्या जागी ही टर्म लिहायची. कोणती टर्म आहे तर 11/25 3 साइन एक्स प्लस 4 कॉस एक्स प्लस 2/25 3 कॉस एक्स -4 साइन एक्स डिवायडेड बाय डिनॉमिनेटर आहे असंच घ्यायचं आहे 3 साइन एक्स प्लस 4 कॉस एक्स dx.
आता बघा डिनॉमिनेटरने ह्या टर्मला सेपरेट डिवाइड करा आणि इकडे सेपरेट डिवाइड करा. तर आय इज इक्वल टू काय येईल बघा 11/25 3 sin x प्लस 4 cos x आणि हा पण 3 sin x प्लस 4 cos x आहे. कॅन्सल होईल. फक्त काय राहील 11/25 dx प्लस इकडे डिवाइड केलं तर काय होईल बघा 2/25 इंटिग्रेशनच्या बाहेर घेतला. इंटिग्रेशनमध्ये काय होईल 3 cos x मायनस 4 sin x अपॉन 3 sin x प्लस 4 cos x dx. 11/25 कॉन्स्टंट आहे इंटिग्रेशनच्या बाहेर घेतला आणि इंटिग्रेशन ऑफ डी एक्स काय असतं तर एक्स असतं. त्यामुळे 11/25 एक्स येईल प्लस 2/25 आहे असंच. आणि इथे बघा डिनॉमिनेटरमध्ये जी टर्म आहे त्याचं डेरिव्हेटिव्ह न्युमरेटरमध्ये आहे. साइन एक्सचं 3 sin xचं डेरिव्हेटिव्ह येईल 3 cos x आणि 4 cosचं डेरिव्हेटिव्ह येईल -4 sin x. म्हणजे डिनॉमिनेटरमध्ये जी टर्म आहे त्याचं डेरिव्हेटिव्ह न्युमरेटरमध्ये आहे. त्यामुळे जर डायरेक्ट आन्सर काय लिहू शकतो आपण लॉग ऑफ डिनॉमिनेटर म्हणजे लॉग ऑफ 3 sin x प्लस 4 cos x प्लस इंटिग्रेशन कॉन्स्टंट सी. बघा फॉर्म्युला आहे f'(x अपॉन f(x) dx इज इक्वल टू काय लिहितो आपण लॉग ऑफ f(x) प्लस इंटिग्रेशन कॉन्स्टंट सी. या फॉर्मने सोडवायचे. तसंच बघा हे नेक्स्ट एक्झाम्पल पण त्या आत्ता ज्या फॉर्ममध्ये सोडवलं आहे तसंच सोडवायचं आहे 1/2 प्लस 3 tan x. आता इथे बघा कॉस किंवा साईनच्या फॉर्ममध्ये काही नाही आहे. मग आपण त्या फॉर्ममध्ये कसं सोडवायचं तर इथे आय इज इक्वल टू दिलेली इंटिग्रल घ्या 1/2 प्लस 3 tan x. आता इथे tan x आहे. टॅन म्हणजेच काय तर साइन x अपॉन कॉस x म्हणजे काय येईल 1/2 प्लस 3 टॅन एक्सच्या जागी काय येणार साइन x अपॉन कॉस x dx. मग आता इथे डिनॉमिनेटर सेम केला तर काय होईल 1/2 cos x प्लस 3 sin x अपॉन कॉस x dx. आणि परत हा कॉस x काय होईल न्युमरेटरमध्ये येईल म्हणजे कॉस x अपॉन 2 cos x प्लस 3 sin x dx. आणि हे झालं आपलं इंटिग्रल आय इज इक्वल टू मग आत्ता इथे पुट करायचं न्युमरेटर इज इक्वल टू ए इंटू डिनॉमिनेटर प्लस बी इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर. न्युमरेटर काय आहे तर कॉस एक्स आहे. कॉस एक्स इज इक्वल टू ए आहे असाच. डिनॉमिनेटर काय आहे 2 cos x प्लस 3 sin x प्लस बी आहे असाच. आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ काय येणार आहे डिनॉमिनेटर म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ 2 cos x प्लस 3 sin x. कॉस एक्स आहे असंच. ही टर्म पण आहे अशीच. इथं काय होईल बी इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ 2 cos x प्लस 3 sin x. 2 cos x कॉसचं डेरिव्हेटिव्ह असतं मायनस साइन एक्स त्यामुळे इथं काय येईल -2 sin x प्लस 3 sin x. साइन एक्सचं डेरिव्हेटिव्ह असतं कॉस एक्स म्हणजे इथे येईल +3 cos x. याला इक्वेशन नंबर ए द्या. आता बघा काय करायचं इथे इक्वेटिंग कोइफिशियंट ऑफ cos x अँड sin x. sin x आणि cos x चे कोइफिशियंट काय येतील बघा इथे cos x च्या टर्म बघा कोणत्या आहेत ही एक टर्म आहे आणि इकडे ही एक cos x ची टर्म आहे म्हणजे काय होईल 2a ने आत मल्टिप्लाय केलं तर काय होईल 2a प्लस 3b म्हणजे 2a प्लस 3b इज इक्वल टू इकडे cos x चा कोइफिशियंट 1 आहे त्यामुळे 2a प्लस 3b इज इक्वल टू 1 येईल. आणि साइन एक्सच्या टर्म कोणत्या आहेत तर a इंटू 3 म्हणजे 3a आणि ते -2 आणि बीने आत मल्टिप्लाय केलं तर -2b होईल म्हणजे साईनच्या टर्म कोणत्या झाल्या 3a -2b. आणि इकडे साईनची टर्मच नाही आहे त्यामुळे साईनचा कोइफिशियंट काय येणार आहे 0 त्यामुळे इज इक्वल टू 0 येणार आहे. आणि ह्या झाल्या इक्वेशन नंबर 1 द्या आणि 2 द्या. आणि हे इक्वेशन 1 आणि 2 वरून आपण ए आणि बीच्या व्हॅल्यू फाइंड आउट करूया. काय करायचं बघा इक्वेशन 1ला 2ने मल्टिप्लाय करा आणि इक्वेशन 2ला 3ने मल्टिप्लाय करूया. काय होईल इक्वेशन 1ला 2ने मल्टिप्लाय केलं तर 2 इंटू 2 4a 3 इंटू 2 6b आणि 2 इंटू 1 2. आणि इक्वेशन 2ला 3ने मल्टिप्लाय केलं तर काय होईल 3 इंटू 3 9a -2 इंटू 3 -6b आणि 0ला मल्टिप्लाय केलं तर 0च येणार आहे. आणि आता ह्या दोन्हींची +6b -6b दोन्ही इक्वेशनची काय करूया आपण ॲडिशन करूया. ॲडिशन केली तर काय होईल बघा +6b आणि -6b कॅन्सल होईल. 4a + 9a 13a 13a इज इक्वल टू 2 + 0 2 येणार आहे म्हणजे एची व्हॅल्यू काय येईल 2/13. आणि आता ही एची व्हॅल्यू 1मध्ये पुट करा किंवा 2मध्ये पुट करा. मी 1मध्ये पुट केले काय होईल बघा 2a
म्हणजे 2 इंटू 2/13 प्लस 3b इज इक्वल टू 1. म्हणजेच 4/13 प्लस 3b इज इक्वल टू 1. परत काय होईल, हा 4/13 इकडे गेला तर मायनस होईल. म्हणजे 3b इज इक्वल टू 1 मायनस 4/13. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. 13 मायनस 4 9 येईल. म्हणजे 9/13. आणि परत हा 3 इकडे आला तर 1/3 होईल. म्हणजे 9/13 इंटू 1/3. 3 इंटू 3 ने भाग जातो इथे. म्हणजे बीची व्हॅल्यू काय येणार आहे 3/13. म्हणजे बी इज इक्वल टू 3/13 आली. परत इक्वेशन ए बिकम्स करा. इक्वेशन एमध्ये ए आणि बीच्या ज्या व्हॅल्यू आल्या त्या पुट करा. म्हणजे इक्वेशन ए काय येईल आपलं, कॉस एक्स इज इक्वल टू एची व्हॅल्यू काय आहे तर 2/13. म्हणजे 2/13 2 cos x प्लस 3 sin x प्लस बीची व्हॅल्यू आहे 3/13 प्लस 3/13 इंटू ब्रॅकेट मायनस 2 sin x प्लस 3 cos x. म्हणजे आपली न्यूमरेटर हा फॉर्म आला आहे न्यूमरेटरचा. cos x इज इक्वल टू 2/13 2 cos x प्लस 3 sin x प्लस बीची व्हॅल्यू 3/13 इंटू मायनस 2 sin x प्लस 3 cos x. आता आय इज इक्वल टू काय येईल, इंटिग्रेशन ऑफ cos x आहे न्यूमरेटरची टर्म आणि cos x च्या जागी ही टर्म लिहायची जी आली ती. कोणती टर्म आली तर 2/13 इंटू 2 cos x प्लस 3 sin x प्लस 3/13 मायनस 2 sin x प्लस 3 cos x डिवायडेड बाय डिनॉमिनेटर आहे तोच 2 cos x प्लस 3 sin x dx. मग आता इथे सेपरेट डिवाइड करा. सेपरेट डिवाइड केलं तर काय होईल बघा, 2/13 कॉन्स्टंट आहे बाहेर घेतला इंटिग्रेशनच्या. इंटिग्रेशनमध्ये काय येईल 2 cos x प्लस 3 sin x आणि 2 cos x प्लस 3 sin x सेम टर्म आहेत कॅन्सल होईल. फक्त इंटिग्रेशनमध्ये काय येईल dx प्लस 3/13 कॉन्स्टंट आहे इंटिग्रेशनच्या बाहेर घेतलं. इंटिग्रेशनमध्ये काय येईल मायनस 2 sin x प्लस 3 cos x अपॉन 2 cos x प्लस 3 sin x dx. 2/13 आहे असंच इंटिग्रेशन ऑफ dx x येणार आहे प्लस 3/13. इथे काय आहे बघा, डिनॉमिनेटरमध्ये जी टर्म आहे त्या डिनॉमिनेटरच्या टर्मचं डेरिव्हेटिव्ह न्यूमरेटरमध्ये आहे. 2 cos x आहे. 2 cos xचं डेरिव्हेटिव्ह काय येणार मायनस 2 sin x आणि प्लस 3 sin x प्लस 3 sin xचं डेरिव्हेटिव्ह आहे 3 cos x. म्हणजे डिनॉमिनेटरमध्ये जी टर्म आहे त्याचं डेरिव्हेटिव्ह न्यूमरेटरमध्ये आहे. त्यामुळे याच्यासाठी आपण काय लिहू शकतो डायरेक्ट लॉग ऑफ डिनॉमिनेटर. म्हणजे लॉग ऑफ 2 cos x प्लस 3 sin x प्लस इंटिग्रेशन कॉन्स्टंट c. तर ह्या फॉर्मने एक्झाम्पल सॉल्व करायचे आहेत. तर बघा या फॉर्ममध्ये एक्झाम्पल असेल तर ही टाईप लक्षात ठेवा. न्यूमरेटर या फॉर्ममध्ये लिहायचं आहे ए इंटू डिनॉमिनेटर प्लस बी इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर. न्यूमरेटर काय असेल तो लिहायचा ए इंटू डिनॉमिनेटरची टर्म प्लस बी इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर. डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायचं. नंतर ए आणि बी च्या टर्म एकत्र लिहायच्या आणि इक्वेटिंग करून ए आणि बीच्या व्हॅल्यू फाइंड आउट करायच्या. आणि ए आणि बीच्या व्हॅल्यू फाइंड आउट केल्यानंतर ह्या इक्वेशनमध्ये परत ए आणि बीच्या व्हॅल्यू ठेवायच्या आहेत. आणि मग आय इज इक्वल टू इंटिग्रेशनमध्ये काय येईल cos x न्यूमरेटर आहे. या न्यूमरेटरच्या जागी ही टर्म येणार आहे. ए आणि बीच्या व्हॅल्यू पुट करून जी टर्म येईल ती इथे येणार आहे. आणि डिनॉमिनेटर हा आहे असंच येणार आहे. आणि त्यानंतर सेपरेट डिवाइड करून इंटिग्रेशन फाइंड आउट करायचे. तर या पद्धतीने एक्झाम्पल आपण हे सॉल्व करायचे. ठीक आहे. थँक्यू.